त्याच वेळेला एखाद्या ठिकाणाहून आपण दुसऱ्या ठिकाणी एखादी काम करण्यासाठी जातो, पण विसरून जातो की या ठिकाणी आपण कशासाठी आलो आहोत, किंवा छान पुस्तकातील लाईन वाचत असतो पण त्याचे आकलन आपणाला होत नाही. किंवा साधेच एक्झाम्पल सांगायचे झाले तर मोबाईल एखाद्या कामासाठी आपण हातात घेतो, पण इतर गोष्टींमध्ये डिस्ट्रॅक्ट झाल्यामुळे महत्वाचे काम कोणते होते हेच आपण विसरून जातो. या गोष्टीला ब्रेन फॉग किंवा तात्पुरता विसराळूपणा आपण म्हणू शकतो. नमस्कार, मी डायटिशियन स्नेहल. ब्रेन फॉग म्हणजे मानसिक अस्पष्टता, विस्मरण किंवा एकाग्रता कमी होणे. मुख्यतः या गोष्टीला कारणीभूत आपल्या शरीरात पोषण मूल्यांची कमतरता, पाण्याचे पुरेसे प्रमाण नसणे, त्याचबरोबर जीवनशैलीत होणारे बदल या गोष्टी कारणीभूत आहेत. वारंवार ब्रेन फॉग सारखे प्रॉब्लेम फेस करत असाल तर सर्वात आधी आपल्या शरीराचे हायड्रेशन योग्य आहे की नाही हे मोजा. जर ते नसेल तर साधारण 8 ते 9 ग्लास पाणी आपण दिवसाभरात घेतो आहे की नाही याच्याकडे लक्ष द्या. त्यानंतर महत्वाचा आहे संतुलित आहार, ज्यामध्ये शरीराला ऊर्जेबरोबरच इतर अन्नघटक पुरेशा प्रमाणात मिळणे गरजेचे आहे, जे आपणाला योग्य मेंदूचे कार्य चालू ठेवण्यासाठी मदत करतील. जर आपले पोट व्यवस्थित तर आपोआपच आपला मेंदू व्यवस्थित, कारण पोटातूनच आतड्यांमधूनच हे सर्व अन्नघटक आपल्या शरीरामध्ये शोषले जाणार आहेत. त्यासाठी आतड्यांचे आरोग्य चांगले राहील यासाठी व्यवस्थित तंतुमय पदार्थांचा आहारात समावेश करा. त्याचबरोबर दही किंवा आंबवलेले पदार्थ जे प्रोबायोटिक शरीराला आरोग्यवर्धक आहेत यांचा समावेश करून आतड्यांचे आरोग्य सुधारा. या सर्वांबरोबरच महत्वाचे आहे ते शारीरिक हालचाली किंवा जीवनशैलीतील बदल, ज्यामध्ये व्यायामाबरोबरच योग्य प्रमाणात झोप घेणेही गरजेचे आहे. कारण झोपेमध्ये बऱ्याच वेळेला शरीराची जी झीज झालेली असते ते भरून काढली जाते आणि ती योग्य वेळी न भरून निघल्यामुळेच आपणाला ब्रेन फॉग सारखे प्रॉब्लेमना फेस करावे लागते. असेच तुमचे हेल्थ रिलेटेड प्रॉब्लेम सॉल्व्ह करण्यासाठी डायटिशियन स्नेहल्स फूड फॉर लाईफच्या हेल्थ पॅकेजेसचा लाभ घ्या. धन्यवाद.